मध्ये चेंडू देण्यात आलाय. पहिल्या नारायण बडे सरांनी हा झेल पकडला. खरं तर आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. त्यांना आमच्या सर्वच आयोजक कमिटीच्या वतीने आणि आमच्या सर्वच ऑफिशियल टीमच्या वतीने मनापासून शुभेच्छा. पांडुरंग आव्हाड सर येत आहेत फलंदाजीसाठी. यावेळेस सरळ बॅटनं हा फटका खेळलाय. ऑफ ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. लॉंग ऑफ मध्ये बॉलला उचलतायत, फेकतायत. तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण करण्यात आली आहे. पांडुरंग आव्हाड सर इथे खातं उघडत आहेत. ऑफ द मार्क एक धाव परिपूर्ण करत असताना ओव्हरचा खेळ 6 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जात आहेत ते देखील पाहणं बरंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आतापर्यंत संगमनेर संघाला रोखलंय फलंदाजांना. महत्त्वाचे विकेट आल्या. अंतिमचं षटक आहे. शेवटचे 6 चेंडू या इनिंग मध्ये. उमेश काळेसर गोलंदाजीसाठी. सुंदर असं मैदान आणि तिथेच एक सुंदर स्पर्धा पार पडताना दिसते आहे. 5 दिवस आपण सर्वजण स्पर्धेचा आस्वाद घेणार आहोत. आज 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसाला प्रारंभ झालाय. पहिली लढत मार्गस्थ आहे. बॅकफुटला गेल्यानंतर एक चांगला स्ट्रोक तिथे खेळलाय. कव्हर पॉइंट मध्ये बॉलला हलक्यात त्यानं स्टिअर केलं. एक धाव घेण्याचा मानस. एक धाव परिपूर्ण देखील केली जाणार आहे. आणि धावफलक 1-52. दादाबाई शेख आणि काका नवघण हे 2 पंच आहेत. तर 7S लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण देखील होताना आपल्याला बघायला मिळतं. 3 कॅमेऱ्यांच्या सहाय्यानं ही स्पर्धा कव्हर केली जाते. अतिशय हाय डेफिनेशन क्वालिटीमध्ये ही स्पर्धा आपण बघू शकता. 7S लाईव्ह या वाहिनीवरनं यावेळेस चांगला स्ट्रोक खेळलेला आहे. एकच धाव तिथे मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. पहा, अंतिमच्या षटकामध्ये तुम्हाला गिअर बदलण्याची संख्या वाढेल. जाते पुढे. धावफलकावर धावा आपण बघू शकता. 59 रन्स. शेवटचा एक बॉल. 59 धावा धावफलकावर. यावेळेस फटका तर चांगला खेळला आहे, परंतु याही वेळेस मिस टाइम स्ट्रोक आहे आणि तिथे मात्र झेल पकडला जातोय. शेवटच्या चेंडूवर येते विकेट. फलंदाज फलंदाज होत आहेत. संधी साधून थेट पठ्याने घेतली शानदार विकेट. शासनमान्य लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेचे मान्य श्री योगेश देशमुख सर यांची बळीची टाळी. हे आता कसं वाटत